दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला आज लाखो भाविकांनी हजेरी लावत चांगबलच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळण केली। महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे आज चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला। पहाटे 5 वाजता श्री ज्योतिबाचा शासकीय अभिषेक संपन्न झाला। त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला। दुपारी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सासनकाठ्यांचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, महादेव दिंडे, व्यवस्थापक धैर्यशील तेवले आदी मान्यवर उपस्थित होते। परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडेल गावच्या सासनकाठीला पहिला मान देण्यात आला। त्यापाठोपाठ मानाच्या 108 सासनकाठ्या मिरवणुकीत वाजत गाजत सहभागी झाल्या। या सासनकाठ्यांवर भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण केली। तर लाखो भाविक आता ज्योतिबा डोंगरावरती आहेत। प्रशासनाकडून पार्किंग सुविधा असेल, वैद्यकीय सुविधा असेल, या सर्व सुविधा सर्व अशासकीय संस्थांच्या मदतीने भाविकांना दिल्या जात आहे आणि खूप मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला दिसतोय आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी यावेळी यात्रेमध्ये आपल्याला दिसून येत आहे। प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक मुक्त यात्रा मोहीम राबवत भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। पार्किंग, दर्शन रांग, वाहतूक, सुरक्षा यांचे चांगले नियोजन करण्यात आले होते। दिवसभरात अनेक मान्यवरांसह लाखो भाविकांनी श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले। मोठ्या भक्तिमय वातावरणात ज्योतिबा डोंगर आज गुलालाने न्हावून निघाला होता। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।